नमस्कार मित्रांनो, आपले सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे तुम्ही जर बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली असेल आणि तुमचा अर्ज मंजूर झाला आहे आणि मंजूर झाल्याच्या नंतर तुम्हाला आपल्या स्क्रीनला दिसत आहे असा मेसेज आला असेल, तर मित्रांनो तुम्हाला सर्वात पहिले पावती काढावी लागेल. तर ही पावती कशा पद्धतीने काढायची याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत, तरी व्हिडिओला स्किप न करता पूर्णपणे पाहावे. सर्वात आधी तुम्हाला mahabosmw.in या वेबसाईटवर जायचं आहे. याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. कन्स्ट्रक्शन वर्कर लॉग इनवर क्लिक करा. आधी तुमचा बॉक्समध्ये आधार नंबर टाका आणि त्याच्यानंतर चालू असलेला मोबाईल नंबर टाका. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर OTP बॉक्समध्ये टाका आणि व्हेरीफाय OTPवर क्लिक करा. त्यानंतर तुमची प्रोफाईल ओपन होईल. फॉर्मला खाली स्क्रोल करा आणि खालील पेमेंट डिटेल्स म्हणून तुम्हाला लिंक दिलेली आहे, त्याच्यावरती क्लिक करा. त्यानंतर या बॉक्समध्ये आधार नंबर आणि आपला मोबाईल नंबर टाकून व्हेरीफाय करा. त्याच्यानंतर एक OTP व्हेरीफाय करा. त्यानंतर तुम्हाला पेमेंट डिटेल दाखवली जाईल आणि मेक रजिस्ट्रेशन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर थोडा वेळ वेट करावा लागेल. कुठल्याही एका माध्यमातून ऑनलाईन पेमेंट करू शकतात व त्यानंतर QR न पण करू शकतात. यानंतर तुम्हाला एक QR कोड येईल. तुम्ही कोणत्या ॲप्सने या QR स्कॅन करून पेमेंट ऑनलाईन करू शकता. पेमेंट पहा, सक्सेस झाले आहे. थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर तुमच्यासमोर पेमेंट डिटेल, नाव, गाव, आधार क्रमांक सर्व मध्ये तुमचा फॉर्म ॲक्टिवेट म्हणून दाखवेल. आता तुम्हाला होमपेजवर येऊन कन्स्ट्रक्शन लॉग इनवर क्लिक करून आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून व्हेरीफाय OTP क्लिक करायचा आहे. त्यानंतर OTP टाकल्याच्या नंतर मित्रांनो तुमची प्रोफाईल अशा प्रकारे ओपन होईल. ॲक्सेप्ट अन रजिस्ट्रेशन तुम्हाला ॲक्टिवेट दिसेल. आता पावती काढण्यासाठी खाली स्क्रोल करा. त्यानंतर पेमेंट डिटेलवर क्लिक करा. प्रिंट अशा प्रकारची पावती तुमच्या समोर येईल. त्यानंतर प्रिंट रिसिप्टवर क्लिक करून तुम्ही तुमच्या पावतीची प्रिंट काढू शकता किंवा सेव्ह करून ठेवू शकता. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.